सक्षमा सध्या मराठी व्यावसायिक उद्योगांच्या म्हणजे मराठी उद्योजकांच्या ऑफिसेसच्या समोर आपल्या शासनाने आणि काही अमराठी अतिक्रमण करणाऱ्या लोकांनी माजवलेल्या गंदगी, अस्वच्छता ह्याचा सामना गेले काही दिवस करते आहे. याची सुरुवात झाली ती आमच्याकडे माझे काही विद्यार्थी जे इंडियाच्या बाहेर परळच्या विको लॅबोरेटरीजचे डिस्ट्रीब्युटर म्हणून ते किंवा त्यांचे नातलग काम करतायत. त्यांच्यापैकी एक दोघांनी मला विको लॅबोरेटरीजच्या परळच्या एक्सपोर्ट ऑफिसच्या समोरच्या एरियाचे फोटो पाठवले. ते फोटो पाठवल्यानंतर मला तर धक्काच बसला, कारण गोष्ट अशी होती की विको ही एवढी मोठी कंपनी, एवढी पॉप्युलर कंपनी, ज्याचे प्रॉडक्ट सुमारे 50 देशांमध्ये जात आहेत, त्या कंपनीचे एक्सपोर्टचं ऑफिस आणि ते जे त्यांनी फोटो दाखवले ते पाहण्याकरता मी स्वतः निघाले ती जागा शोधायला. आणि आम्ही वाटेत माझ्या ड्रायव्हरनी एकाला विचारलं की इथे कुठे जायचं, तर मला सांगण्यात आलं वो कचरा कुंडी है ना, उसके बाजू में विको का ऑफिस है. आता या पद्धतीत एखाद्या एवढ्या मोठ्या ऑफिसची ओळख व्हावी केवळ आणि केवळ ते मराठी माणसाचं आणि ब्राह्मणाचं आहे म्हणून, ही आपल्या मुंबईला, आपल्या समाजाला, आपल्या भारताला लाज वाटण्याची गोष्ट आहे. हे पाहिल्यावर मी आणखीन थोडा रिसर्च केला आणि ताबडतोब पहिलं पत्र मी लिहिलं ते बीएमसीचे कमिशनर श्रीयुत गगराणी यांना, आणि त्याचबरोबर हा एरिया एफ साऊथ वॉर्ड मध्ये येतो म्हणून बीएमसी एफ साऊथ वॉर्डच्या मेन वॉर्ड ऑफिसरना, या दोघांना मी ही लेटर पाठवली आणि कॉपीज चीफ मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर, आपले उद्योग मंत्री सगळ्यांना पाठवल्या. अर्थात हे मी केल्यानंतर मला आनंद झाला की ताबडतोब मला बीएमसीच्या कचरावाल्या डिपार्टमेंटकडनं, क्लिनिंग डिपार्टमेंटकडनं फोन आला की आमच्याकडे अशी अशी तक्रार आलेली आहे, तेव्हा आम्ही याच्या संदर्भामध्ये तुम्हाला भेटू इच्छितो आणि आपण लोकेशनवर भेटूया. आम्ही गेलो आणि त्यांनी ते बघितला सगळा प्रकार. 7-8 कचरा कुंड्या होत्या. त्या 7-8 कचरा कुंड्यानंतर ते म्हणाले एवढ्या वर्षांचं हे जे आहे ते आम्हाला एकदम करता येणार नाही, आपण स्लोली अँड स्टडीली जाऊया. तर त्यांनी ताबडतोब 7-8 कुंड्यांच्या 3 कुंड्या केल्या. तिथे एक बोर्ड लावला की हळूहळू या 3ही कुंड्या एक एक करून कमी होतील आणि नंतर सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास तिथे घंटा गाडी उभी राहील कचरा कलेक्ट करायला. दॅट्स ऑल. पण आमचे स्वयंसेवक रेग्युलर जाऊन तिथे फोटो काढून येत आहेत आणि या पुढच्या फोटोजची चित्र तुम्ही पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की कचरा कुंड्या कमी होत आहेत, पण तिकडे जे लोकल लोक राहतात ना, दुकानं मांडून बसलेले, ते त्या भागामध्ये कचरा कुंड्या रिकाम्या ठेवतात आणि बाजूला रस्त्यावर कचऱ्यांचे ढीग लावतात. म्हणजे त्यांना त्या ठिकाणी अस्वच्छताच ठेवायची. आता या पे अँड पार्कची खरी गरज का आहे? आत्ताच तुम्ही व्हिडिओ बघितलात की या ठिकाणी कचरा होऊ नये म्हणून जेव्हा पाहणी करत राहिलो आम्ही, त्यावेळेला आमच्यावरती इथल्या काही लोकल लोकांनी हल्ला केला. आता हे लोकल लोक जे मला ओपनली सांगतायत की तुम्हाला कोणीतरी सुपारी दिली आहे, याचा अर्थ ते नक्कीच अनधिकृतपणाने राहत असावेत आणि त्यांना घालवायचा कोणीतरी प्रयत्न करत असावा. आता याबद्दल मला पूर्ण माहिती नसल्यामुळे मी काहीही स्टेटमेंट करणार नाही, पण तर्कशास्त्र शिकवण्यात आयुष्य गेल्यामुळे लोकांच्या देहबोलीतले आणि मोहबोलीतले तर्क त्या बोलीवरून आलेले हे करणं तर नक्कीच जमतं. आणि कशावरून, कुठल्या हालचालीवरून आणि कुठच्या शब्दावरून काय अनुमान निघू शकतो, याप्रमाणे मी म्हणेन
की ही मंडळी बहुधा अनधिकृत रहिवासी असावेत आणि तरीही त्यांना काही राजकारण्यांची मदतही असावी. कारण आपल्याकडे व्होट बँक म्हटल्यावर कोणीही कोणालाही डोक्यावर बसवतो, हे सांगायला नको. असो, आता यांची पोलिसात तक्रार केली यांच्या हल्ल्याबद्दल तक्रार नुसती करायला गेले. त्यावेळेला काही तसं परिस्थिती नव्हती, वेळ नव्हता म्हणण्यापेक्षा ती वेळ आणि त्यावेळची पोलिसांची मनस्थिती तक्रार घेण्याची दिसली नाही. मग कमिशनरकडे पत्र पाठवून वर तिथपासून खाली 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 येत अशा पद्धतीने जाऊन ती तक्रार नोंदवली कसली, त्यांनी स्टेटमेंट लिहून घेतलं. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला या लोकांना, कारण हे लोक पण आमच्या विरोधात तक्रार करायला म्हणून तावातावानी पोलीस स्टेशनला गेलेले होते. आमच्या विरोधात काय तक्रारी, तर आमचे फोटो काढतात. आता यांचे फोटो काढायला काय फिल्मचे हिरो हिरोईन लागले का, काय समजतात स्वतःला, काही कळायला मार्ग नाही. पण असू द्या. आणि मुळामध्ये ज्या पद्धतीत टॅक्सी अडवली बांबू फेकून आणि ज्या पद्धतीत गुंडागर्दी केली, ते सगळं युट्यूब लाईव्ह वर असताना सुद्धा पोलिसांनी यांचा जबाब लिहून घेताना मला काय सांगितलं, हो ते म्हणतात की तुम्ही त्यांच्या घरांचे फोटो का काढता, म्हणून त्यांना तक्रार होती. अरे पण त्यांच्या घरांचे फोटो, तुम्ही रस्त्यावर घर लावून बसला असाल, आम्ही रस्त्याचा फोटो काढताना तुमच्या घराचा फोटो नाही का येणार? हा साधा कॉमन सेन्स नको का? का बसता रस्त्यावर घर लावून, का बसता रस्त्यावर दुकान लावून? रस्ता हा तुमच्या पिताश्रींची मालकीची जागा आहे का? का रस्ता हा महानगरपालिकेच्या हद्दीतली जागा आहे, जी सामान्य लोकांना चालण्याकरता ठेवलेली आहे? काय आहे हा प्रकार? बरं, रस्त्यावर चालताना कोणी कोणाच्या हातात कसा फोन धरावा, आणि आम्ही तर चालत पण नव्हतो, आम्ही आमच्या गाडीत होतो, आम्ही आमचा फोन कसा धरावा या गोष्टीवरती यांनी निर्णय घ्यावा, हे लोकशाहीला धरून होतं का? आणि तरीही पोलिसांना हे ऐकायचंय. आता काय म्हणावं मला माहित नाही पोलिसांनी यांना नक्की काय, फक्त मला एवढंच सांगण्यात आलं की त्यांची पण तक्रार आहे, आम्हाला चौकशी करावी लागेल. करा चौकशी, आता काय बोलू मी. ही अशी परिस्थिती आहे आणि जर हे असं चालत राहिलं, याच्यातून आम्हाला एकच लक्षात आलं की जे पॉलिटिकल सपोर्ट या लोकांना आहे ना, त्याच राजकारणी लोकांनी पोलिसांवर पण प्रेशर आणलेलं असणार आहे. आणि आता या राजकारण्यांच्या प्रेशरमुळे पोलिसांनी जर कामं नाही केली तर मग काय करायचं हे बघावं लागेल. असो, पण पे अँड पार्क जर इथे आलं तर या सगळ्या गोष्टी ह्या आपोआप नाहीशा होतील, म्हणजे थोडक्यात सुंठे वाचून खोकला जाईल. आमचे मुंबई स्वच्छ हवी रे, दिवस नवा उजळून ये रे, रस्त्यावर नको अतिक्रमण, सामर्थ्य आज दाखव रे सण. मुंबई ही नगरी प्रेरणेची आहे, ती मान आपल्याची. चला चलून एकच हा विचार, सोन्यासारखी ठेवूया बाजार. प्रतीश
मित्रांनो जरा जागे व्हा आपल्या कर्तव्याला कधी न सोडा रखलेल्या मुंबईसाठी उभे रहा स्वच्छतेचा दिवा यथाशक्ती लावा मुंबई ही नगरी प्रेरणेची आहे ती मान आपल्याची चला जुळलो एकच हा विचार सोन्यासारखी ठेवूया बाजार मराठी व्यवसाय थे वान हूँ सारे अतिक्रमणाच्या कुत्र्यांना रोखू सारे आपल्याच शहराचा विचार करू मुंबई पील तेज पिल्हा आणू मुंबई ही नगरी प्रेरणेची आहे ती मान आपल्याची चला जुळलो एकच हा विचार सोन्यासारखी ठेवूया बाजार काल तर या लोकांनी हद्दच केली. त्यांनी माझ्यावर आणि माझ्या सहकारीवर दोघांवर टॅक्सीवर म्हणजे आमच्या थोडक्यात हल्ला केला आणि मारहाण करायचं येईल येऊ दे. तुम्ही माझ्या टॅक्सीवाल्याला ऐका, आमची टॅक्सी चालली होती, तुम्ही त्याला मारून बाहेर काढले. आमच्या टॅक्सीवाल्याला तुम्हाला बाहेर काढायचा अधिकार नाहीये. 100ला कॉल कर. चला ना, चला पोलीस स्टेशनला. अधिकार दिला तर आम्ही पोलीस स्टेशनला चला. पोलीस स्टेशनला कशाला येऊ का? चोरी केली आम्ही. चला पोलीस स्टेशनला. चला भोईवाड्याला चला पोलीस स्टेशनला. चला येताय पोलीस स्टेशनला. आय डोंट केअर. कशाला जाऊ येऊ बाबा की आम्ही चोरी करायला आले तुमच्या दारात? तुम्ही माझ्या दारात चोरी करायला येऊन आम्हाला तुम्ही दादागिरी करताय. तुम्ही आमच्या टॅक्सीवाल्याला बाहेर काढलेत. बाहेर नाही काढलेले. मग आता तुम्ही चुकी करतायत ते सांगत नाही. तुम्ही माझ्या टॅक्सीवाल्याला देऊ द्या. असेल तर द्या ना तुम्ही प्रूफ. टॅक्सीवाल्याला सोडा. तुम्हाला टॅक्सी अडवायचा सुपारी दिलेले आहेत आम्हाला सगळं माहिती आहे. कोणी कोणाला काय केलं या गोष्टी सोडा. टॅक्सीवाल्याला सोडा. माझ्या टॅक्सीवाल्याला सोडा. आम्ही भोईवाडा विको हाऊस आहे ना तिथे आहोत. आमची टॅक्सी काही लोकांनी अडवली, गुंडांनी अडवली आहे. जरा प्लीज कोणाला तरी पाठवलं. बोलतोय आपलं कॅमेरा विको हाऊस आहे भोईवाडा. चाबी देने को बोलो ना. चाबी देने को बोलो. चाबी देताय का त्यांची? जेरबाई वाडिया रोड. जेरबाई वाडिया त्यांची चावी देताय का? अडवली आहे. चावी काढून घेतली टॅक्सीवाल्याची आणि रेकॉर्डिंग चालू आहे. बरंच काही त्यांनी नाटक केलं आहे आणि सगळ्यांनी घेरलंय आम्हाला. आपल्या परेलच्या इकडे रमेश टेलर विको हाऊस तिथे भोईवाडा पोलीस स्टेशन. भोईवाडा पोलीस स्टेशन. नहीं दिया. हाँ आ गया, पुलिस का गाड़ी आ गया. नहीं मॅडम जरा प्लीज लवकर पाठवा. इथे ओळखीचे नाही आहे ती आमच्या.
आणि 2 बायका आहोत आम्ही आणि एक सिनियर सिटीजन आहे 70 वर्षाची बाई आहे. आणि एका समाजसेवी संस्थेचे आम्ही मेंबर आहोत. आमच्या मॅडम आहे 70 वर्षाच्या आणि त्यांनी आम्हाला अशा प्रकारे करताय अडवून सगळ्या लोकांनी आम्हाला घोळका घातलाय. येऊ देत. याला ना मला मगाशी सांगायला हवं होतं. गाडी थांबवा नको, गाडी पळवायला पाहिजे. सोड, हे होणारच आहे कधीतरी, हे केव्हा तरी होणार. हा जो प्रकार आहे ना, आम्ही काय करतोय ह्याच्यापेक्षा तुम्ही काय केलंय हे बघा. आता या गुंडागर्दी करता प्रेस कॉन्फ्रेंस तो बनती है भाई. वाले हैं क्या ये लोग? हम लोग क्या करेगा? टैक्सी में घर में रखेंगे क्या? हाँ तो दे दो ना चाबी फिर. पुलिस वाला आता है. अच्छा, पुलिस वाला आता है, ठीक है, पुलिस वाले को आने दो. फिर उसके बाद तुम्हारा क्या होगा वो तुम देखो. समझे? तुमच्या दारात अनोळखीचा माणूस आला तर तुम्ही गप्प राहणार का? हो, पण म्हणून अशी गुंडागर्दी नाही करत. आणि अनोळखी माणसं गुंडागर्दी येतात. केले का? आणि बायकांवर याला गुंडागर्दी आम्ही म्हणतात. का केलंय गुंडागर्दी? तुम्ही करताय काय आम्ही करताय? तुमच्या दारात आले आम्ही. आम्ही तिथे उतरून तुम्हाला त्रास देतोय का? आम्ही आमच्या गाडीत आहोत आम्हाला का अधिकार थांबवले? नका. आम्ही आमच्या गाडीत बसून काय करतोय ह्याच्याशी तुम्हाला प्रॉब्लेम नाही. नाही, नाही, तुम्ही कोण आहे आमचं? तुमचं कोण नाहीये ना, मग तुम्ही त्रास नका ना देऊ आम्हाला. तुम्ही त्रास देताय, आम्ही नाही. आमच्या टॅक्सीवाल्याची- तुमच्या दारात येऊन आमच्या टॅक्सीवाल्याची चावी तुम्ही घेतली आहे. ठीक आहे, ठीक आहे, कशाला जाऊ? पोलीस येईल ना. हा, येऊ द्या पोलीस. येऊ द्या पोलीस. दिया चाबी. पोलीस वाले आले का? येतात. किती वेळात येते? त्यांना तेच विचारते, गाडी पाठवतो ते बोलले. थांब जरा. जितेंद्र पवारांना फोन लावला, लाव. पण जितेंद्र पवारांनी उचलला नाही. ठीक आहे, भोईवाडाचा डायरेक्ट नंबर लाव. हॅलो, हा मॅडम प्लीज इथे जरा गाडी पाठवून द्या ना, कारण ह्या लोकांनी आम्हाला अडकवलंय आणि चावी ह्याची आम्ही इथे फोटो काढत होतो असं, त्यामुळे त्या लोकांनी आम्हाला गराडा घातलाय. आम्ही विको हाऊस आहे ना झेलबाई वाडी या रोडला, परेल, हा परेल विको हाऊस, हा तिथे पाठीमागे. जरा प्लीज लवकर गाडी पाठवून द्या, कारण ह्याने गाडीची चावी. ट्रॅफिक मॅडम, कारण आणि मुळामध्ये आता लाईव्ह आहे म्हणून सांगतेय, पब्लिकला मी सांगते लाईव्ह आहे म्हणून सांगते. या ठिकाणी गेली अनेक वर्ष कचरा कुंडी होती आणि ही कचरा कुंडी काढावी म्हणून आम्ही बीएमसीला लेटर दिलं होतं. त्याप्रमाणे बीएमसी ती कचरा कुंडी काढतीये, पण तरीही या लोकांचा कचरा टाकणं चालू आहे. आणि कचरा टाकणारी माणसं कुठली आहेत हे आम्हाला समजल्यावरून आम्ही या एरियाचे फोटो रोज घेतो. कारण काय तर आम्ही बीएमसीला ते सबमिट करतोय. एनी प्रॉब्लेम तर एनी प्रॉब्लेम विचारल्यावर या लोकांनी आम्हाला गराडा घातला, आम्हाला धमक्या दिल्या आणि आता आम्हीच पोलीसच्या गाडीला बोलवलेलं आहे. पोलीसची गाडी जेव्हा येईल त्यावेळेला त्यांचं म्हणणं आहे की टॅक्सीवाल्याला देतील म्हणून. तर ठीक आहे, पण लाईव्ह लोकांना आम्ही आता हेच सांगतोय. ही मंडळी पोलिसांच्या करता वाट बघतायत. त्यांना वाटतंय की पोलिसांमुळे आम्ही घाबरू, पण ऍक्च्युअली पोलिसांमुळे काय व्हायला हवं हे बघणाऱ्यांनी सांगावं.
कारण माझी असोसिएट पोलिसांशी कोऑर्डिनेट करते आत्ता, आणि आत्ता आम्ही इथे आहोत. तर या ठिकाणी अशा पद्धतीमध्ये मराठी माणसाला त्रास देणाऱ्या लोकांना, मराठी माणसाच्या एरियामध्ये जिथे घाण केली जाते अशा ठिकाणी अशा लोकांना एनकरेज केलं पाहिजे का डिस्करेज केलं पाहिजे, काय केलं पाहिजे हे कृपा करून तुमच्या वोटनी सांगा की तुमच्या म्हणण्याप्रमाणे नक्की काय चालू आहे, काय केलं पाहिजे. या लोकांना हुसकून काढलं पाहिजे, हा एरिया स्वच्छ केला पाहिजे. मला सांगा, विको हाऊस हा इथे रिनाऊंड एरिया आहे, हा एरिया आहे रिनाऊंड, एका कंपनीचं नाव आहे, जी कंपनी जगाला माहिती आहे. तिथे हे लोक आहेत, हे लोक घोळका करून बसलेत आणि हे लोक आमच्याशी गुंडागर्दी करतायत. त्यांनी तिथे राहावं नाही राहावं आमचं त्याच्याशी देणं घेणं नाहीये, त्यांनी इथे घाण करू नये एवढंच आमचं म्हणणं होतं. पण तरीही त्यांना ते पटत नाहीये आणि याच्याकरता म्हणून हा मी पोल चालू केलेला आहे. ऑनलाईन लोकांनी प्लीज सांगावं. पोलीसची गाडी आली आहे का इथे? पोलीसची गाडी आली कुठे? हा, व्हेरी गुड. पोलीसची गाडी आलेली आहे आणि पोलीस ऑफिसर आलेले आहेत आता इथे. आणि मी यूट्यूबवर लाईव्ह आहे, तेव्हा सगळ्यांनी बघावं आणि मला ह्याच्यावरती ओपिनियन द्यावं. बिकॉज सामान्य माणसाला न्याय मिळावा याच्याकरता अशा अमराठी लोकांनी मराठी लोकांवर अशी गुंडागर्दी केलेली ही योग्य आहे का, याच्याबद्दल सगळ्यांनी कृपा करून तुमची ओपिनियन्स नक्की द्यावेत. यानेच संधी दिलेली आहे. मी इतक्यात यूट्यूबवर लाईव्ह येणार नव्हते ह्या गोष्टी करता, पण यानेच मला जबरदस्ती केलेलं आहे. या झोपड्या कधीपासून आहेत, काय प्रकार आहे मला माहीत नाही. पण मी ॲज अ सोशल वर्कर माझ्याकडे तक्रारी आल्या की इथे घाण केली जाते, म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत आणि म्हणून आम्ही तक्रारी दिलेल्या आहेत. दॅट्स इट. हो, मग त्यांना येऊ दे इकडे, त्यांना इकडे येऊ दे, ते येतील. पोलीसवाले येतील इकडे, माहिती आहे मला. आम्हीच बोलवलंय पोलिसांना, आम्हीच बोलवलंय पोलिसांना. आमची स्वतःची समाजसेवी संस्था आहे आणि आम्ही जगात कुठेही अन्याय होत असेल मुंबईत तर तिथे त्या लोकांना मदत करायला जात असतो. माझं वय 70 वर्ष आहे आता, पण तरीही ते तिथे कचरा टाकतायत, कचरा कुंड्या घालवण्याचा प्रकार करूनही तिथे कचरा टाकतायत, घाण करतायत. आणि याच्याकरता आम्ही त्यांना कचरा कुंड्यांचे फोटो काढून BMC ला देतोय. यांना काही प्रॉब्लेम? हो, मी तक्रार केली होती. यस, मी केली होती. हा, अहो मी हे बघा, ते लोक मारहाण करतात. मी आता लाईव्ह वर, तुम्ही आहात ना, आता मी लाईव्ह वरनं बाजूला जाते. ओके. दुसरं, त्याच्यानंतर एन्क्रोचमेंट डिपार्टमेंट वाल्यांनी पण मला कॉन्टॅक्ट केलं आणि या लोकांनी तिथे बाकायदा पाण्याच्या मोठ्या सिंटेक्सच्या टाक्या लावल्या होत्या आणि तिथे त्या गाड्या धुण्याचा धंदा करत होते. हे नंतर माझ्या लक्षात आलं. अर्थात कुठल्या तरी पॉलिटिकल माणसाच्या पाठिंब्याशिवाय हे असले उद्योग फोफावत नसतात. ही गोष्ट मी सांगायची गरज नाहीये, हे प्रेक्षकांनाही कळणार. तर तो प्रकार चालू होता. तिथे 4-5 घरं आहेत जे काहीतरी टोपल्या बिपल्या विणतात आणि नंतर मला कळलं की हे सगळे लोक बेकायदेशीर जबरदस्ती गुंडागर्दी करून तिथे राहिलेले आहेत आणि त्यांना हकलवायचं म्हटलं तर ते सरळ समोरच्याला कापायची भाषा करतात. तर अशा पद्धतीमध्ये समोरच्याला मारायच्या धमक्या देऊन जबरदस्ती राहणारी मंडळी ही कुठल्या अधिकाराने तिथे राहू शकतात हे मला कळत नाही. BMC त्यांना का हकलू शकत नाही हे मला कळत नाही, पण ते आहेत. आणि BMCनी यांची दुकानं काढली आहेत, टाक्या काढल्या आहेत, तरीही हे लोक रोज तिथे भरपूर पसरून दुकानं लावलेली असतात. आता ह्या पुढच्या तुम्हाला ज्या व्हिडिओज दिसतील ह्या आमच्या रोजच्या व्हिडिओज घेतलेल्या आहेत की ह्यांनी काढल्यानंतर सुद्धा मला BMCच्या एन्क्रोचमेंट वाल्यांनी फोटो पाठवले की आम्ही यांना हकललंय, टाक्या काढल्या आहेत आणि आम्ही आता इथे ते काही असा पसारा होऊ देणार नाही. पण तरीही या लोकांना त्यांच्या
टिंबटिंबवर मारत ही मंडळी ह्यांचे धंदे तसेच ठेवतायत. आणि या गोष्टी करता केवळ आणि केवळ एकच उपाय आहे, तो म्हणजे ज्या ठिकाणी या कचरा कुंड्या ठेवल्या गेल्या होत्या, लोकांना कचरा टाकायची सोकॉल्ड सवय झालेली होती, त्या सगळ्या एरियाच्या ठिकाणी जिथे वेड्या वाकड्या गाड्या पार्क केलेल्या असतात आणि ज्याच्यामुळे प्रचंड ट्रॅफिक जॅम होतो, त्या ठिकाणी सरळ बीएमसीनी एक पे अँड पार्क असं एक पार्किंग लॉट करून टाकावा, की जिथे गाड्या ठेवायच्या असतील तर तुम्हाला बाबा अमुक एका तासाचे इतके रुपये द्यावे लागतील. त्याचा काय जो दर असेल तो बीएमसीचा विषय आहे, माझा नाही. पण त्याच्यातून आपल्या महानगरपालिकेला उत्तम रेव्हेन्यू जनरेट होईल आणि त्याचबरोबर गाड्या आल्या गेल्या त्यांचा हिशोब ठेवण्याकरता एक सीसीटीव्ही लागला की या लोकांचे सगळे उपद्व्याप जे आहेत ते त्या कॅमेऱ्यात कैद होतील. आणि त्याचबरोबर दुसरा महत्वाचा विषय म्हणजे तिथे स्वच्छता राहील आणि अतिक्रमणाला आपोआप आळा बसेल, हा आम्ही सुचवलेला उपाय. पण दुर्दैवाने आमची एक कार्यकर्ती जेव्हा हे ऍप्लिकेशन घेऊन एफ साऊथ वॉर्ड मध्ये गेली, त्यावेळेला पहिली गोष्ट त्या ऍप्लिकेशन इझिली ऍक्सेप्टच झालं नाही. नंतर सांगण्यात आलं की तो रस्ता रुंदी होणार आहे, त्याच्यामुळे पे अँड पार्क येऊ शकत नाही. आणि का रुंद होणार आहे, तर तिथली काही दुकानं तुटणार आहे. मग आम्ही चौकशी केली तर ती दुकानं गेली 20 वर्ष तुटतायत. जी गोष्ट 20 वर्षात घडली नाही ती ह्या 15-20 दिवसात किंवा 6 महिन्यात घडणार आहे का? नाही. मग या 6 महिने जरी उशीर झाला, 6 महिने जरी हा पे अँड पार्क राहिला, तरीही त्याच्यातून बीएमसीला लाखो रुपयाचा रेव्हेन्यू जनरेट होणार आहे. मग बीएमसीनी याचा विचार करणं हे गरजेचं नाहीये का? आणि याच्यासाठी आत्ता या क्षणाला मी ही व्हिडिओ करतेय. पण बीएमसीचे कमिशनर श्रीयुत गगरानी यांना पुढचं एक पे अँड पार्क करण्याकरताचं लेटर देतेय, ज्याच्यात पे अँड पार्कचा संबंध मी विचार केलेला प्लॅन पण करून त्यांना पाठवतेय आणि त्यांना विनंती करतेय की आपण मला याबद्दल तुमच्याशी बोलण्याकरता तुमचा वेळ द्यावा. कारण मला असं समजलं, मध्ये मी एकदा त्यांना जाऊन या संदर्भात भेटायचाही प्रयत्न केला, पण त्यांच्या सेक्रेटरीने आम्हाला हाकलून दिलं. का? तर तुमची आधी अपॉइंटमेंट असल्याशिवाय आम्ही भेटू देत नाही कोणाला. आणि त्याच्यामुळे तिथे तिला म्हटलं मी आत्ता ईमेल टाकते, त्यांना विचार, मी थांबते तासभर. कारण 70 वर्षाची बाई संस्थेची कार्यकर्ता, संस्थेची चीफ भेटायला आलेली आहे, पण सेक्रेटरीला काही पडली नव्हती. तिने सांगितलं काही नाही होणार. म्हणून आता या वेळेला मुळामध्ये त्यांना एक रिक्वेस्ट केलेली असणार आहे मी माझ्या पत्रात की मला भेटण्याकरता वेळ द्यावी. आणि त्याचबरोबर मी ही ऑडिओ पण रेकॉर्ड करून ही ऑडिओ पण त्यांना पाठवणार आहे. आणि अर्थात युट्यूबवर त्यांच्या परवानगी नंतर ही व्हिडिओ पब्लिक करता ओपन होईल. तोपर्यंत आपल्या कमिशनरचा मान म्हणून मी ती पब्लिक करत नाहीये. त्यांनी परवानगी दिली तर मी पब्लिक करीन, आणि त्यांनी पूर्ण इग्नोर केलं आणि त्यांची वाट बघण्याचा माझा पेशन्स संपला तरीही मी ती व्हायरल करेन. या दोनापैकी एका वेळेला ती व्हायरल होईल आणि 99% त्यांच्या परवानगीनेच व्हायरल व्हायला हवी, अशी माझी जेन्युइन इच्छा आहे. सो बघूया काय होतंय. आणि ह्याच्यानंतर आणखीन 1-2 असेच मुंबईमधले मराठी उद्योजकांचे उद्योग आहेत जिथे पण असाच बीएमसीनी आणि अनधिकृत वास्तव्यानी उच्छाद मांडलेला आहे. आणि त्यांचीही दखल मी लवकरच घेणार आहे. पण आधी हातातलं एक प्रकरण निपटू दे, मग दुसरीकडे जाऊ. धन्यवाद. आमचे मुंबई स्वच्छ हवी रे, दिवस नवा उजळून ये रे, रस्त्यावर नको अतिक्रमण.
सामरते आज दाखव रे सण. आता या पे अँड पार्कची खरी गरज का आहे? आत्ताच तुम्ही व्हिडिओ बघितला की या ठिकाणी कचरा होऊ नये म्हणून जेव्हा पाहणी करत राहिलो आम्ही त्यावेळेला आमच्यावरती इथल्या काही लोकल लोकांनी हल्ला केला. आता हे लोकल लोक जे मला ओपनली सांगतायत की तुम्हाला कुणीतरी सुपारी दिली आहे, याचा अर्थ ते नक्कीच अनधिकृतपणाने राहत असावेत आणि त्यांना घालवायचा कोणीतरी प्रयत्न करत असावा. आता याबद्दल मला पूर्ण माहिती नसल्यामुळे मी काहीही स्टेटमेंट करणार नाही, पण तर्कशास्त्र शिकवण्यात आयुष्य गेल्यामुळे लोकांच्या देहबोलीतले आणि मोहबोलीतले तर्क त्या बोलीवरून आलेले हे करणं तर नक्कीच जमतं. आणि कशावरून, कुठल्या हालचालीवरून आणि कुठच्या शब्दावरून काय अनुमान निघू शकतो याप्रमाणे मी म्हणेन की ही मंडळी बहुधा अनधिकृत रहिवासी असावेत आणि तरीही त्यांना काही राजकारण्यांची मदतही असावी. कारण आपल्याकडे व्होट बँक म्हटल्यावर कोणीही कोणालाही डोक्यावर बसवतो हे सांगायला नको. असो, आता यांची पोलिसात तक्रार केली यांच्या हल्ल्याबद्दल तक्रार नुसती करायला गेले त्यावेळेला काही तसं परिस्थिती नव्हती, वेळ नव्हता म्हणण्यापेक्षा ती वेळ आणि त्यावेळची पोलिसांची मनस्थिती तक्रार घेण्याची दिसली ना. मग कमिशनरकडे पत्र पाठवून वर तिथपासून खाली 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 येत अशा पद्धतीने जाऊन ती तक्रार नोंदवली. कसली, त्यांनी स्टेटमेंट लिहून घेतलं आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला या लोकांना, कारण हे लोक पण आमच्या विरोधात तक्रार करायला म्हणून तावातावानी पोलीस स्टेशनला गेलेले होते. आमच्या विरोधात काय तक्रारी, तर आमचे फोटो काढतात. आता यांचे फोटो काढायला काय फिल्मचे हिरो हिरोईन लागले का, काय समजतात स्वतःला, काही कळायला मार्ग नाही. पण असू दे. आणि मुळामध्ये ज्या पद्धतीत टॅक्सी अडवली बांबू फेकून आणि ज्या पद्धतीत गुंडागर्दी केली ते सगळं युट्यूब लाईव्ह वर असताना सुद्धा पोलिसांनी यांचा जबाब लिहून घेताना मला काय सांगितलं, हो ते म्हणतात की तुम्ही त्यांच्या घरांचे फोटो का काढता म्हणून त्यांना तक्रार होती. अरे पण त्यांच्या घरांचे फोटो, तुम्ही रस्त्यावर घर लावून बसला असाल, आम्ही रस्त्याचा फोटो काढताना तुमच्या घराचा फोटो नाही का येणार? हा साधा कॉमन सेन्स नको का? का बसता रस्त्यावर घर लावून, का बसता रस्त्यावर दुकान लावून? रस्ता हा तुमच्या पिताश्रींची मालकीची जागा आहे का? का रस्ता हा महानगरपालिकेच्या हद्दीतली जागा आहे जी सामान्य लोकांना चालण्याकरता ठेवलेली आहे? काय आहे हा प्रकार? बरं, रस्त्यावर चालताना कोणी कोणाच्या हातात कसा फोन धरावा, आणि आम्ही तर चालत पण नव्हतो, आम्ही आमच्या गाडीत होतो, आम्ही आमचा फोन कसा धरावा या गोष्टीवरती यांनी निर्णय घ्यावा, हे लोकशाहीला धरून होतं का? आणि तरीही पोलिसांना हे ऐकायचंय. आता काय म्हणावं मला माहित नाही पोलिसांनी यांना नक्की काय, फक्त मला एवढंच सांगण्यात आलं की त्यांची पण तक्रार आहे, आम्हाला चौकशी करावी लागेल. करा चौकशी. आता काय बोलू मी? ही अशी परिस्थिती आहे आणि जर हे असं चालत राहिलं याच्यातून आम्हाला एकच लक्षात आलं की जे पॉलिटिकल सपोर्ट या लोकांना आहे ना, त्याच राजकारणी लोकांनी पोलिसांवर पण प्रेशर आणलेलं असणार आहे. आणि आता या राजकारण्यांच्या प्रेशरमुळे पोलिसांनी जर कामं नाही केली तर मग काय करायचं हे बघावं लागेल. असो, पण पे अँड पार्क जर इथे आलं तर या सगळ्या गोष्टी ह्या आपोआप नाहीशा होतील. म्हणजे थोडक्यात सुंठे वाचून खोकला जाईल. हा व्हिडिओ खूप लांब झालेला आहे याची मला कल्पना आहे,
पण तरीही तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याची तसदी घेतलीत याच्याबद्दल धन्यवाद. आणि या पे अँड पार्कच्या कल्पनेबद्दल तुमचं काय मत आहे हे मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तेव्हा जर का तुम्ही कॉमेंटमध्ये तुमचं पे अँड पार्क बद्दलचं मत टाकलं तर मला खूप आनंद होईल. धन्यवाद.